सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्याकडे देखील बाप्पा आले असतील ना? तर मग आज मी आमच्या बाप्पाची पूजा करणार आहे। त्यासाठी मी काल जी बाप्पाला फुले वाहिली होती ती सर्व एका ताटामध्ये काढून घेतली आणि आपण बाप्पाला पाया पडताना जे तांदूळ वगैरे टाकतो ना ते सर्व एका सुक्या फडक्याने प्लेटमध्ये काढून घेतले आणि टेबलाची आवरावर केली। मला रांगोळी तितकीशी काढता येत नाही, जमेल तशी काढली। त्यानंतर देवासाठी 21 दुर्वांची जुडी साफ करून घेतली। मग चंदन आणि तांदूळ बाप्पाला लावले। त्यानंतर पप्पांनी काल बाजारातून छान छान फुले आणली होती ती बाप्पाला वाहिली आणि मग काही फुले उरली होती ती मग अशीच पाटाभोवती सजवून घेतली। त्यानंतर निरंजन पेटवले, ते बाप्पाजवळ ठेवले, अगरबत्ती आणि घंटी वाजवली। त्यानंतर बाप्पाची आरती करून घेतली। मग काय बाप्पासाठी पेरूचा प्रसाद ठेवला आणि मग माझी पूजा कंप्लीट झाली। कसा माझा बाप्पा दिसतोय नक्की सांगा, गोड दिसतोय ना? तुम्ही आमच्याकडे गणपतीला नक्की या।